तर गोवा ब्लॉग एडिट झालाय आणि त्याला इंट्रो मी आता देतो। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत। तर कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच राहा। तर मी मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बोललेलो की नेक्स्ट ब्लॉग गोवा जो तुम्ही बघताय तो गोवा ब्लॉग आहे, म्हणजे आम्ही ट्रॅव्हल केलेला। हा सुद्धा ब्लॉग मध्ये मी जास्त बोललो नाही, ब्लॉगला मी ऑडिओ कनेक्ट केलाय माझा। मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये बोललेलो की नेक्स्ट ब्लॉग गोवा। तर अशा प्रकारे आम्ही मुर्डेश्वरचं दर्शन घेऊन निघालो गोव्याच्या दिशेने। तर या ब्लॉग मध्ये सुद्धा खूप मस्ती आणि धमाल झालेली आहे, तुम्ही बघा, नक्कीच बघा शेवटपर्यंत हा ब्लॉग। तर मित्रांनो, कर्नाटक मधून येताना आम्हाला एक डोंगर आरलेला दिसला। त्या ठिकाणाचं नाव होतं की अंकोला, जे की ते कर्नाटकामध्ये बसतं। आणि जेव्हा हा जो डोंगर कोसळला तेव्हा हा म्हणजे आम्ही जातोय हा रोड सुद्धा पूर्ण ब्लॉक झाला होता, तुम्ही तो मागच्या फोटोमध्ये बघितलाच असाल। तर या दुर्घटनेच्या न्यूज सुद्धा YouTube वरती आल्या होत्या, त्याच्यामुळे मी त्यांच्यात मधली थोडीशी माहिती घेऊन मी तुम्हाला एक रिव्हील करतो, म्हणजे तुमच्यासमोर हे बोलतोय। मग तिथून आम्ही पुढचा प्रवास चालू केला। कर्नाटक मधील जे रस्ते होते ते एकदम अतिशय सुंदर असे होते, म्हणजे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या मार्फत बघू शकता। तर हे जे आहेत ते आपले मित्रमंडळी बघू शकता तुम्ही। हे इकडे काही जण झोपलेत, काही जण बाहेरचा व्ह्यू म्हणजे बाहेरच्या नजाऱ्याची एक मजा घेत आहेत। तर हा आहे विक्रम मोहिते बघा, यो हानी स्टाईल मारून आणि संस्कार तांबे सुद्धा दोघे असे मजा घेत आहेत ट्रिपची। समोरचा नजारा बघा किती सुंदर आहे। खरोखर हा प्रवास करताना खूप अशी मजा येत होती, कारण का ते बाहेर सुंदर हिरवगार असं वातावरण। मी ह्या व्हिडिओ मध्ये भरपूर असा म्हणजे ट्रॅव्हल जो म्हणजे रोडवरून जो आम्ही ट्रॅव्हल करतो तो जास्त कॅप्चर केलाय, कारण का ते मला म्हणजे बाहेरचा व्ह्यू जो होता तो एकदम जबरदस्त असा दिसत होता, म्हणून मी तो जास्त करून व्हिडिओ मध्ये आपल्या ब्लॉग मध्ये घेतलाय। तर मित्रांनो, फायनली आम्ही गोव्यामध्ये पोहोचलो। तर गोव्यामध्ये पोहोचल्या आम्ही दर्शन घेतलं ते म्हणजे श्री महालसा नारायणी टेम्पल। तर इथे आम्ही पहिल्यांदा दर्शन घेतलं। गाडीमध्ये केलेला जो आम्ही ब्लॉग एन्जॉय तो तुम्ही बघा, नक्कीच बघा। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। कैसा लगा मेरा मजाक? ह्याच्यावर भरपूर इन्स्पिरेशन पडलेलं आहे। अगर आलिम करणारे व्हिडिओचा क्रेडिट माहिती नाही आम्ही। हा बिचारा पोरगा लय शांत गुणाचा। ये बड़ी अच्छी बात कही आप। विक्रम गुणाचा पण त्याच्या अंगात किडा किती आहे ते तुम्हाला माहिती नाही। हा बघा, हा जो आहे ना हलकड एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। हे बघा एक शब्द पण बोललेला नाही तो पोरगा। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। आणि ह्याला चायची गरज होती, पण ते चाय भेटले नाही। चाय सगळ्यांची घालून टाकलं पुरी, चाय निजवला ना। दाखवतो की बाटली किती रे। तर मित्रांनो, दुसरं दर्शन गोव्यातील घेतलं ते म्हणजे मंगेशी देवस्थान। आणि मंगेशी हे गोव्यातील एक गाव, तर ते गाव निसर्गरम्य वातावरणासाठी गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे।
तर आम्ही मित्र फुल एन्जॉय करत आम्ही ब्लॉग बनवत होतो, पण ते आम्हाला बोलायला तिथे जमत नव्हतं, काहीतरी आम्ही बोलत होतो त्याच्यामुळे ते. तर मी त्या व्हिडिओचा ऑडिओ ओरिजिनल कट केला आहे. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढचा प्लॅन केला तो म्हणजे बागा बीच. बरं, हे गोव्यातलं कुठलं स्कूल आहे सांगाल का आम्हाला? हे मंगेश देवस्थान हे आपलं ब्लॉगर आहे, ट्रस्टच नाव आहे ते. शूटमध्ये घेतो आमच्या गोव्याच्या ब्लॉगमध्ये येणार तू भावा. तर आमच्या ग्रुपमध्ये एक सिंगर असा होता, तो गाणी म्हणतोय, तो ऐका तुम्ही. मथुरे बाजारी राधा तर मित्रांनो, बागा बीचला जाता जाता आम्हाला चर्च आम्हाला बघायला मिळालं आणि हे ठिकाण ओल्ड गोवामध्ये आहे. बागा ब्रिजला पोहोचलेलो आहे. थोडं फिरणार त्यानंतर समुद्राची मजा घेणार आणि मग पुढे आम्ही डायरेक्ट करपुड्यात शेरी शिव आपला गाव. भावा तू काय बोलतो? नमस्कार, वेलकम टू बागा बीच. बागा बीच बघूया भावानो. बागा बीच हे आहेत आमचे दोन गँगस्टर. अरे राजा आपला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टुन करा. लाईटला कसं इकडे बाहेर आहे ना, सगळे तंबू जेवढे बांधलेत ना यांना डिस्को लाईट लावतात, त्यामुळे तो जरा नजारा. तर फायनली गोवा एन्जॉय करून आम्ही निघालो घरी जायला. फायनली आम्ही आता निघालो घरी. जर्नी आमची सक्सेस. तर फायनली आमची ट्रिप पुरी झालेली आहे. जर्नी हा हॅपी जर्नी. गोव्यात फायनली आम्ही निघालोय. वे टू होम. 5 तासाचं रनिंग होणार. काय बोलणार? बोल मातृभाषा. आपली मातृभाषा विसरायची नाही. आपला विक्या बाय त्या पाठचं वातावरण बघा तुम्ही, डायरेक्ट करबुड्यात म्हणजे आमच्या घरी.
तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपला जो दुसरा नेक्स्ट ब्लॉग येणार आहे तर हा सुद्धा ब्लॉग तुम्ही भरपूर असा शेअर करा, म्हणजे दुसरा ब्लॉग आपण अजून एक जबरदस्त असा ब्लॉग घेऊन येऊया.